पती ब्रॅडलीचा केला खून, खाते तुरुंगाची हवा, तिथे अबिगेल म्हणते भोगण्यास पुरुष हवा. ती अडल्ट इंडस्ट्रीमध्ये गाजत होती, पण तिचे उत्तानदेय प्रदर्शन तिच्या पतीला आवडत नव्हते. त्याचा विरोध मोडून काढण्यासाठी तिने त्याला कायमचे संपवले. त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला, तरी पोलिसांनी सत्य शोधले आणि त्याला गजाआड केले. ती तुरुंगामध्ये शिक्षा भोगू लागली. तुरुंग प्रशासनाकडे तिने पुरुषाची मागणी केली आणि एकच खळबळ माजली. ती म्हणाली, पुरुष कैद्यांना गर्लफ्रेंड वा पत्नीशी संबंध ठेवण्याची मुभा दिली जाते, तशी स्त्री कैद्यांनाही पुरुषाशी संबंध ठेवण्याची परवानगी मिळावी, किंवा मग स्त्री आणि पुरुष कैद्यांना शरीर संबंधाची परवानगी द्या, कारण मीही माणूस आहे आणि मला लैंगिक सुखाची गरज आहे. तिच्या भूमिकेने संताप व्यक्त केला जात असून ती चर्चेत आलेली आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ती आरशासमोर उभी होती. आरशामध्ये तिचा मादक चेहरा, गुलाबी ओठ, सोनेरी केस, कामुक डोळे आणि कमनीय देहयष्टी दिसत होती. पुरुषाला आव्हान देणाऱ्या नजरेमध्ये गर्व दिसत होता. ती होती एबिगेल व्हाईट. लोक तिला फेक बार्बी म्हणून ओळखतात. अबिगेल अवघी 24 वर्षाची आहे. कोवळ्या वयातच तिला आपल्या शरीराची किंमत समजलेली होती. पुष्ट उरोच, बारीक कंबर आणि गोल गरगरीत नितंबाचा घेर अनेक पुरुषांची नजर खेचतो हे तिने ओळखलेले होते. सोशल मीडियाच्या जगामध्ये तिचे शरीर हेच लोकप्रिय होण्याचे साधन बनले. ती तिच्या शरीराचे प्रदर्शन घडेल असे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू लागली होते. तिला जवळपास 5 लाख फॉलोअर्स आहेत आणि जवळपास 800 व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत. तिचे व्हिडिओ लाखो लोक पाहतात आणि कामुक कमेंट करून मनातील वासना दाखवून देतात. हे लक्षात आल्यानंतर एका अडल्ट वेबसाईटने तिला ऑफर दिली. या वेबसाईटसाठी कामुक नग्न आणि अर्धनग्न फोटो व्हिडिओ तिने द्यायचे आणि त्या बदल्यामध्ये तिला मजबूत मानधन मिळणार होते. तिने लगेचच होकार दिला. जिम लावून शरीर पुष्ट आणि कमनीय करण्यासाठी घाम गाळू लागली. आता तिचे स्तन मोठे असले तरी गोलाकार आणि टणक दिसू लागले होते. नितंबाच्या गोलाईलाही कठीणता आली. मजबूत मादक देह संपदा पाहणाऱ्याच्या मनामध्ये वासना जागी करू लागली. त्याच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. वर्षाला 50,000 पाऊंड कमवणाऱ्या अलीबेगची कमाई आता कोट्यवधीच्या रकमेत गेलेली होती. तिला त्याच्या रूपाचा आणि पुरुष तिच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात याचा गर्व होता. ती आपल्याच मस्तीमध्ये जगू लागली होती. तिला स्वतःच्या घराचा विसर पडला होता. अलीबेग अत्यंत कामुक दिसत होते. तिला भोगण्याची इच्छा अनेक पुरुषांच्या मनात होती. तिच्याकडे पुरुष भुकेल्या नजरेने पाहत होते, पण ते शरीर भोगण्याची संधी मिळाली ती ब्रॅडली लुईस एक सर्वसामान्य नोकरी करणारा तरुण होता, परंतु देखणे आणि रुबाबदार ब्रॅडलीवर ती भाळलेली होते. त्याच्यावर अबलेखसारखी ललना भाळली. तसा तो तिचा चाहता होता, पण तिने त्याला बॉयफ्रेंड बनवले, नंतर त्याला पती बनवले. आता तो तिच्या त्या रूपाचा मालकच झालेला होता. जे शरीर इतर पुरुष स्वप्नात पाहत होते ते आता ब्रॅडलीच्या मिठीत होते. तो तिच्यासाठी पागल झाला आणि तिच्यासोबत तो राहू लागला. आता तो तिला पूर्ण नग्नावस्थेमध्ये भोगू लागला. कोवळ्या देहाचा तो मनसोक्तपणे भोग घेऊ लागला. ती त्याच्यावर प्रेम करत होती, त्यामुळे ती त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होती. या जोडीला आता 3 मुले झाली होती. एकांतामध्ये ती फक्त त्याची असली तरी बाहेर परिस्थिती मात्र वेगळी होती. सोशल मीडियावर तिचे रूप, तिचे फोटो लोकांचे लक्ष वेधून घेणे हेच तिचे अस्तित्व झालेले होते. अनेक पुरुष तिच्या शरीराकडे वासनेच्या नजरेने बघतात आणि तिला भोगण्याची स्वप्ने पाहतात हे ब्रॅडली जाणून होता. त्यामुळे तो तिला हे सगळे बंद करण्यास सांगत होता. तिला मात्र मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी सोडायची इच्छा नव्हती. तो म्हणायचा, तू मला गमावत चाललेली आहेस. हे सगळं तू माझ्यासाठी नाही, लोकांच्यासाठी करतेस. तेव्हा ती रागानं म्हणायची, माझं आयुष्य माझं आहे, तुला कळत नाही प्रसिद्धी म्हणजे काय आहे. रात्री तिचे ते मदमस्त शरीर तिने खुले केले की उत्तेजना येण्याआधी त्याला तिचा राग येऊ लागला होता. हे शरीर दिवसभर लाखो लोकांनी बघितले आहे, कामुकतेने निहाळलेले आहे असे त्याला वाटायचे.
त्यामुळे तो चिडायचा. हे रोजचेच झालेले होते. त्या रात्री दोघं पुन्हा भांडले. त्यानंतर ते दोघे द डक अँड डॉन इन या पबमध्ये गेलेले होते. लोक हसत खिदळत होते, पण त्यांच्या टेबलावर शांततेचं ओझं होतं. तू सतत फोनमध्ये असतेस, फोटो काढतेस, लोकांशी बोलतेस. ब्रॅडलीने पुन्हा मुद्द्याला हात घातला. ती बिअरचा प्याला उचलून म्हणाली, हे माझं काम आहे, तुला अभिमान वाटायला हवा. काम की नशा? त्याने विचारलं. त्याच्या बोलण्याचा रोग तिला समजलेला होता. ती भडकली. तू माझ्यावर आता विश्वास ठेवत नाहीस. मी थकलोय. मला वाटतं आपण वेगळंच झालेलं बरं. हे नातं आता वाचणार नाही. त्यानं मनाचा निर्णय सांगून टाकला. त्याचे शब्द थंड होते, जणू तीक्ष्ण बर्फाचे तुकडे जे तिच्या काळजात घुसणारे होते. अबिगेल काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये आग उसळलेली होती. ती उठली, बॅग उचलली आणि पबमधून बाहेर पडली. ब्रॅडली थोडा वेळ थांबला आणि मग तिच्या पाठोपाठ निघाला. CCTVमध्ये ते दोघे पाठोपाठ जाताना दिसलेले होते. तो घरी परतला तेव्हा घरामध्ये शांतता होती. ती स्वयंपाकघरात गेली. तिचे हात थरथरत होते. ब्रॅडली मागून आला. तिला समजावत म्हणाला, अब्स आता पुरे, झोपूया आपण. ती वळली. तिच्या डोक्यात राग, ओठातून अस्पष्ट आवाज. तू मला सोडणार आहेस? त्याने स्पष्ट केले, हो, हे नातं संपलं आहे. क्षणभर ती निशब्द उभी राहिली. मग हळूच ड्रॉवर उघडला. 12 इंचाचा स्वयंपाकघरामध्ये वापरला जाणारा चाकू तिच्या हातात चमकला. तिच्या हालचाली भीतीदायक झालेल्या होत्या. तो मनातून हादरला. अब्स ठेवतो खाली. ती ओरडली, तू मला सोडणार आहेस? माझ्याशिवाय जगणार? अब्स शांत हो. तो समजुतीने घेत होता. नाही, तू माझ्याशिवाय कुणाचाही नाहीस, असे ओरडत तिनं हात उचलला आणि दुसऱ्या क्षणी चाकू त्याच्या छातीमध्ये घुसवला. रक्ताचा फवारा तिच्या चेहऱ्यावर उडाला. ती थिजली, जणू काळच थांबला. तिला स्वतःच्या श्वासांचा आवाजही ऐकू येईना. क्षणभरानं ती भानावर आली. ब्रॅडली जमिनीवर कोसळलेला होता. ओ माय गॉड, मी काय केलं? ती किंचाळली. हात थरथरत होते. तिनं चाकू बाजूला फेकला आणि फोन उचलला. हेल्पलाईनला कॉल केला. कृपया लवकर या, माझ्या बॉयफ्रेंडने स्वतः चाकू मारला आहे. आवाजामध्ये भीती होती, पण त्यात एक खोटं मिसळलेलं होतं. ॲम्ब्युलन्स आली, पोलीस आले. तिने सांगितलं की त्याने स्वतःच चाकू भोसकून घेतला. सारे सोपस्कार उरकून पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं, आम्ही भांडण ऐकलं. ती ओरडत होती, तू माझ्याशिवाय मरशील. फॉरेन्सिक टीमनेही सगळं तपासलं. चाकूच्या वाराचा कोन, ताकद आणि अंतर सगळं सांगत होतं की हा वार आत्महत्येचा नव्हता. तो होता एका रागाच्या झटक्यात केलेला हल्ला. अबिगेलनं पहिल्यांदा कबूल केलं की तीच कारण होते, पण म्हणाले, मला त्याला फक्त घाबरवायचं ठरवलेलं होतं. त्याला जीवे मारायचं नव्हतं. पण कोर्टामध्ये सगळं बदललं. तिचे मेसेज, तिचे स्टेटस, तिचे फोटो सगळं काही सांगत होतं की ती हळूहळू स्वतःचं आयुष्य आणि प्रेम दोन्ही गमावत होते. न्यायालयामध्ये ती उभी होती. पांढरा शर्ट, लाल ओठ, चेहऱ्यावर पश्चातापाचा एकही भाव नव्हता. ती म्हणाली, मी त्याच्यावर प्रेम केलं, पण मला राग आला. तो मला सोडून जाणार होता. मला काय करायचं ते समजलेलं नाही. ब्रॅडलीच्या आईने रडत सांगितलं, माझ्या मुलाने तिच्यावर विश्वास ठेवला. त्याचं प्रेम तिच्या हातानं संपवलं. न्यायाधीश पीटर फ्रेझर यांनी शांतपणे निर्णय दिला, तू तुझ्या 3 मुलांना वडिलांशिवाय वाढवशील, पण त्याहून भयंकर म्हणजे त्यांच्या मनात कायम असेल की त्यांच्या आईनं त्यांच्या वडिलांचा खून केला. अबिगेलला आयुष्यभराची शिक्षा ठोठावण्यात आली. किमान 18 वर्षे तुरुंगवास. ती मागे वळून पाहत होते. डोळ्यामध्ये एकच प्रश्न होता, आता माझ्या आयुष्याचं काय? तुरुंगामध्ये गेल्यावरही तिचं नाट्य थांबलं नाही. HMP ईस्टवूड पार्क या तुरुंगामध्ये बंदिस्त झाल्यावर काही महिन्यामध्ये ती पुन्हा चर्चेत आली. तिनं तुरुंगातील प्रशासनाला एक पत्र लिहिलं. पुरुष कैद्यांना त्यांच्या जोडीदारांना रात्री भेटायला मिळतं, पण महिलांना नाही. हे अन्यायकारक आहे. आमच्याही गरजा आहेत. आम्हालाही आमच्या पुरुषांसोबत राहता आलं पाहिजे. हे वाचून इंग्लंडभर संताप उसळला. लोक म्हणाले, खून करणारी बार्बी आता शरीर सुखाची मागणी करते, पण ती पुन्हा म्हणते की मी अजूनही माणूस आहे, मला भावना आहेत. तिच्या सेलमधील आरशामध्ये ती दररोज स्वतःकडे पाहते. तोच चेहरा, तीच लिपस्टिक,
पण डोळ्यामध्ये आता रिकामेपणा आहे. ती स्वतःशी बनते, मी त्याच्यावर प्रेम केलं पण त्याला माझ्याशिवाय जगू दिलं नाही. ती सुटेल तेव्हा 40च्या उंबरठ्यावर असेल. तिची मुलं मोठी होतील पण त्यांच्या मनामध्ये कायम एक पोकळी राहील. आपली आई म्हणजे ती जिने प्रेमाच्या नावाखाली वडिलांचा जीव घेतला. ब्रॅडलीच्या थडग्यावर लिहिलेलं आहे, ही लव्ड विथ ट्रूथ, शी किल्ड विथ पॅशन. अर्थात त्याने प्रेम खरं केलं पण तिनं त्याचं आयुष्य संपवलं. ही कहाणी फक्त एका स्त्रीची नाही तर त्या प्रत्येक नात्याची आहे, जिथे प्रेमाचं रूप हळूहळू मालकी, मत्सर आणि वेडेपणामध्ये बदलतं. अबिगेलचं सौंदर्य तिला प्रसिद्धी देऊन गेलं पण तिचं प्रेम तिने तिच्या हाताने संपवलं.